नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात आजीपणजीच्या काळापासून चालत आलेली पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीची अतिशय चविष्ट मऊ लुसलुशीत अशी ताकातील तांदळाच्या उकडची रेसिपी। पावसाळ्याच्या दिवसामध्ये, हिवाळ्याच्या दिवसामध्ये गरमागरम ही उकड खायला खूप मस्त लागते। तुम्ही नाश्त्यासाठी करू शकता किंवा पोटभर जेवणासाठी देखील ही तांदळाची उकड खाऊ शकतात। पचायला देखील हलकी आहे आणि खूप चविष्ट लागते। चला तर बघूयात आता याची कृती। ताकातील तांदळाची उकड बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1 वाटी तांदळाचं पीठ। यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। आता 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी इथे 2 वाटी मी ताक घालणार आहे। हे छान मिक्स करून घेऊ। तुम्हाला उकड किती आंबट आवडते त्यानुसार तुम्ही इथे ताकाचं प्रमाण घेऊ शकता। जर ताकामध्ये उकड आवडत नसेल तर पाण्यामध्ये देखील करू शकता। हे बघा, हे छान मिक्स झालं आहे। आता यामध्ये 1 वाटी पाणी घालूया। हे देखील मिक्स करून घेऊ। मी इथे अर्धा ताक आणि अर्ध पाणी वापरणार आहे, म्हणजे 2 वाट्या ताक आणि 2 वाटी पाणी। छान सरसरीतच ही उकड मस्त लागते। हे बघा, हे मी छान मिक्स करून घेतलं। फोडणीसाठी कढईमध्ये साधारण 2 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं। तेल गरम झालं की त्यामध्ये थोडी मोहरी घालूया, जिरे, पाव टीस्पून किसलेलं आलं, चवीनुसार ठेचलेली हिरवी मिरची घालूया। आता यामध्ये चिमूटभर हिंग घालूया, चिमूटभर हळद, कढीपत्त्याची 7 ते 8 पानं आणि 1 वाटी पाणी घालूया। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये ठेचलेला लसूण देखील घालू शकता। हे बघा, हे पाण्याला उकळी आली। आता आपण यामध्ये हे तांदळाचं पीठ घालूया। आणि मध्यम ते मोठ्या आचेवर आता आपल्याला हे एकसारखं ढवळत राहायचं आहे, म्हणजे उकळ छान घट्ट होईल। हे बघा, हे किती छान दाटसर झालं। ह्याच पद्धतीचं आपल्याला हे हवं आहे। प्रत्येक तांदळानुसार पाण्याचं प्रमाण कमी अधिक होऊ शकतं। इथे जर तुम्हाला पाणी कमी वाटलं तर यामध्ये थोडं गरम पाणी टाकून ढवळून घ्या। आता यावर झाकण ठेवू आणि 5 मिनिटांसाठी याला दणकून वाफ काढून घेऊया। हे बघा, उकडला छान दणकून वाफ आली आणि याला छान चकाकी देखील आली आहे। उकड शिजण्याची ही एक मस्त खूण आहे। मिश्रण जे आहे त्याला छान चकाकी येते। आता आपण गॅस बंद करूया। सर्वात शेवटी कोथिंबीर घालू। गरमागरम खूप चविष्ट आणि खूप पौष्टिक अशी तांदळाच्या पिठाची ताकातील उकड तयार आहे। ह्यावर तुम्ही कच्च्या शेंगदाण्याचं तेल घालून किंवा तूप घालून खा, खूप मस्त लागते। आमच्याकडे तर मला ह्या उकडवर ही शेंगदाण्याची चटणी टाकून खायला आवडते। लसूण घालून केलेली शेंगदाण्याची चटणी आणि ताकाची उकड अप्रतिम लागते। कुठल्याही पद्धतीने तुम्ही खाऊन बघा, मस्त अशी रेसिपी आहे। ह्या पावसाळ्याच्या हवेला किंवा हिवाळ्याच्या दिवसामध्ये गरमागरम ही उकड खाणं म्हणजे निव्वळ स्वर्ग सुख आहे। पंचपक्वान्न देखील फिके लागतील अशी अप्रतिम ही रेसिपी आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा।
आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।